श्री नर्मदा पुराण अध्याय 210 पुंखिल तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, प्रिय युधिष्ठिर, त्यानंतरच उत्तम पुंखिल तीर्थ आहे ए पार्थ। त्या तीर्थात पूर्वी पुंख सिद्धी प्राप्त झालेत। महातेजस्वी क्षत्रियांचा अंत करणारे समर्थ जगद्गमी पुत्र समर्थ अग्निपुत्र श्री परशुरामाने श्री नर्मदा तटावर राहून खूप तप केले। तेव्हापासून हे पुंखिल तीर्थ प्रसिद्ध झाले। त्या तीर्थात जो स्नान करून भगवान शिवशंकराची आराधना करतो तो शिवलोकात धनसंपन्न व बलवान होऊन परलोकात मोक्ष प्राप्त करतो। तो तिथे पितृगणांचे पूजन करून पितरांच्या ऋणातून मुक्त होतो। त्या तीर्थात जो देहत्याग करतो त्यास निश्चितच रुद्रलोकात निवृत्तीरहित गती प्राप्त होते। त्या तीर्थात स्नान केल्यास मनुष्यास अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते। हे राजा, त्या तीर्थात एका ब्राह्मणास भोजन दिल्यास करोडो ब्राह्मण भोजन दिल्याचे पुण्यफल मिळते। त्या तीर्थात जो मनुष्य शिवशंकराचे विधिपूर्वक पूजन करतो तो निश्चितच वाजपेयी यज्ञाचे फल प्राप्त करतो। हा श्रेष्ठ श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पुंखिल तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 210 अध्याय पूर्ण झाला। ओम नमो नर्मदाये। अध्याय 211 मुंडी तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। ओम नमो नर्मदाये। श्री मार्कंडेयवाच आश्चर्यभूतं लोकस्य देवदेवेन यत्कृतं तत्ते सर्वं प्रवक्ष्यामि नर्मदा तटवासिनां। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महादेव शिवशंकराने जे केले ते जगात आश्चर्यकारक आहे। श्री नर्मदा तटावर निवास करणाऱ्यांचे वृत्त मी सांगेन। एकदा श्राद्धकाल उपस्थित झाल्यावर रक्तचंदनाचे लेपन केलेले देवेश श्री शिवशंकराने कुष्ठी होऊन अनेक कृपण ब्राह्मणांना याचना केली। एकदा श्राद्धकाल उपस्थित झाल्यावर रक्तचंदनाने लेपन केलेले देवेश श्री शिवशंकराने कुष्ठी होऊन अनेक कृपण ब्राह्मणांना याचना केली। श्रवणाऱ्या ओल्या जखमा तसेच माशा व किड्यांनी युक्त असे ते त्वचारोगी झाले। दुर्गंधयुक्त दुर्मुखी कुष्ठरूपात ते पावलोपावली पडत होते। या वेशात ते ब्राह्मणाच्या निवासस्थानी जाऊन घरातच दारासमोर पडले व म्हणाले, हे गृहस्थ, आज मी तुमच्या घरी सुसंस्कृत ब्राह्मणांसह उत्तम भोजन करू इच्छितो। तेव्हा यजमानांसह तेथील सर्व लोक श्रवणाऱ्या जखमांनी युक्त सर्वांग असलेल्या त्या कुष्ठीरोगीला म्हणाले, धिक्कार असो, दूषित दुर्गंधयुक्त अधम ब्राह्मण, तुम्ही त्वरित या घरापासून दूर जा। तुम्हाला पाहिल्यावर आम्हा सर्वांना हे उत्तम भोजन अभोज्य वाटेल। तेव्हा असेच व्हावे हे उद्धारून असेच होईल असे उद्गार काढून देवादिदेव श्री माहेश्वर त्या श्रेष्ठ ब्राह्मणात देखत निर्मळ आकाशात निघून गेलेत। हे राजा, श्री शंकर अंतर्धान पावल्यावर ते सर्व ब्राह्मण स्नान करून सर्वत्र जल शिंपडून जेव्हा त्रिविध ताप असणाऱ्या भगवान शिवाला ओळखू शकले नाही तेव्हा ते सर्वजण विविध पात्रात भोजन करू लागले। तेव्हा त्यांनी इतस्तः अनेक कुर्मी पाहिलेत आणि ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे काय आहे? तेव्हा एक गुणवान योगींद्र ब्राह्मणाने त्या सर्व शंकित ब्राह्मणांच्या समुदायाला म्हटले, यापूर्वी इथे आलेले ब्राह्मण साक्षात परमेश्वरच होते। त्यांना धमकी देत तिरस्कृत केल्यामुळे जे झाले ती मला त्याची लीला वाटते। शास्त्रानुसार अतिथीच्या तिरस्काराचे हे कर्मफल आहे, अन्य काही नाही। परमात्मा आणि अतिथी विशेष पूजनीय आहेत। श्राद्धकाळात आलेल्या अतिथीची जो पूजा करत नाही त्या मनुष्याचे श्राद्ध पिशाच व राक्षसाने नष्ट होते। रूपवान किंवा कुरूप घाणेरडा व मळकट कपडे घातलेला श्रेष्ठ योगी व चांडाळही अतिथी असला तर त्याचा धिक्कार करू नये। त्याचे ते वचन ऐकून यजमानांना पुढे करून ते सर्व ब्राह्मण त्या कुष्ठीरोगीला
शोधत चौफेर धावू लागले. एका दाट वनात तो कुष्ठरोगी दिसला तेव्हा कुष्ठरोगी दिसला असे ओरडताच यजमानांसहित ते सर्व ब्राह्मण तिथे आले. ते त्या खांबासम निश्चल स्थितीत असलेल्या कुष्ठरोगी ब्राह्मणाकडे पाहतच राहिले. तो ब्राह्मण ना आक्रोश करत होता, ना चालत होता, ना हलत होता, ना डुलत होता, ना पाहत होता. काही जण करुणापूर्व बोलत होते तर काही त्यांची स्तुती करत होते. ते सुंदर वाणीने निरंतर त्रिलोचन भगवान शिवशंकराची स्तुती करू लागले. हे देवेश, भुकेने व्याकुळ या ब्राह्मणाचे नासलेले अन्न आपणच विशेष रूपात पुन्हा संस्कार करून शुद्ध करा. युधिष्ठिर त्या ब्राह्मणाचे वचन ऐकून कृपार्थ आशुतोष शिवशंकर प्रसन्न होऊन त्या ब्राह्मणांना वदले, महानुभाव, मी प्रसन्न होऊन ते अन्न तुमच्यासाठी अमृता समान केले आहे. ब्राह्मण निज बंधू व सेवकांसह भोजन करा आणि या माझ्याकडे मंडलाचे नित्यपूजन करा. कुंतीपुत्र तेव्हापासून देवादिदेव शूलधारी शिवशंकराचे हे स्थान मुंडी नावाने प्रसन्न झाले आणि ते प्रसिद्धही आहे. हे सर्व पाप हरण करणारे व शुभदायी आहे. विशेषतः कार्तिकी पौर्णिमेला हे तीर्थ अति पुण्यप्रद असते. या गया तीर्थ समान हे तीर्थ आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मुंडी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 211वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.